नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सध्या इथं ही सिरियल चालू आहे आणि मम्मी तयार होते. मम्मीला केस इथं लिस्टिप लावले, केस इथं विंचरून चाल. आता हा सांगत होता आज न्यू इयरचा पहिला दिवस 1 जानेवारी 2026. तर पहिल्या तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षात खूप खूप शुभेच्छा. आपला मराठी नवीन वर्ष गुढीपाडवायला आहे, तर परत एकदा दिन आज नवीन वर्ष आहे. तर मम्मीचा प्लॅन झाला आहे महाराजांच्या मठात जायचा आणि इथं जवळच एक महाराजांचा मठ आहे MIDCच्या इथं. मग तिथं आता मम्मी आणि मी चाललो आहे. मम्मी पण महाराजांची म्हणजे पोथी विद्यार्थी वाचत असते, ती त्यांचं पारायण लावते. तर ती बोलली की 2026ची सुरुवात दोघांनी आपण चांगली करू आणि मंदिरात जाऊन करू. सगळे राहत असतील त्यांच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत. आपली मम्मी जिंदाबाद. ही बघा मम्मी, मम्मी बघ इथं हाय का. आता मम्मीला कॅमेऱ्याला भीती नाही वाटत माहिती. अशी मस्तही तयार होऊन काय गर्लफ्रेंडची कोणाला गरज आहे का. मम्मी आपली एवढी सुंदर असेल बरं ना काले. हा चला आता सगळं घरी बंद करतो आणि महाराजांच्या मठामध्ये भेटतो. बाय बाय. गेला मला. चला मित्रांनो, आता मस्त दर्शन झालेले एका बघू शकता. आणि इथं आहे मम्मी. आता इथं थोडा वेळ बसू, मम्मीसोबत गप्पा मारू आपण. हां तू असं बोल, तुला काय काय म्हणजे तुला का वाटलं की तुला स्वामींनी सगळं करायला पाहिजे. का नाही कधीपासून वाटलं असं बोलू शकतो तू की हां हिंचं केलं पाहिजे ना. काहीतरी डाऊट असला पाहिजे सांग. काय ना, जेव्हा मी कामाला होती तेव्हा ते मधूच्या तोंडून मी खूप ऐकायची स्वामींविषयी. ती मला खूप सांगायची. म्हणजे ती जेव्हा गिरनारला जायची तर गिरनारच्या ज्या पायऱ्या चढताना तिला जो जो अनुभव आलेला स्वामींविषयी किंवा दत्त महाराजांविषयी ते माझ्याशी शेअर करायची. काम करता करता आम्ही दत्त महाराजांविषयी स्वामींविषयी गप्पा मारायचो असे. तर ती मला अशीच बोलली, अगं निशा, तुझ्या मनात पण खरोखर जर श्रद्धा असेल स्वामींविषयी आणि तुला जर थोडं फार जर त्यांच्याविषयी काय वाटत असेल तर खरोखरच स्वामी तुला अक्कलकोटला बोलवते. बरं, त्याच महिन्यामध्ये लगेच आईच्या तिकडून मला सांगितलं की अशी अशी ट्रिप जाणार आहे अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर वगैरे ते सगळं दर्शन करण्यासाठी. आणि तेव्हाच मला खरोखर असं वाटलं की कुठेतरी स्वामी मला बोलवत आहेत, म्हणतायत तू ये. कारण स्वामींचं बोलवणं आल्याशिवाय तर कोणी जाऊ शकत नाही. ते तर बरोबर आहे. कुठल्या पण देवाला जोपर्यंत बोलवणं आहे तोपर्यंत तुम्ही जाऊच नाही शकत ना, कसं आहे ना. हां पण बघ ना, तू ज्या वर्षी तुला समजलं हे त्याच दिवशी स्वामी बोलले की हिला पहिलं बोलवलं पाहिजे, तू ये, तुला खूप करायचं आहे. आणि मी गेली तिथे जाऊन त्या मठामध्ये बसून करून मला खूप शांतता, मनाला जो समाधान आणि जी हे झालं माझ्या मनाला. तर तिथून येताना मी स्वामींचं गुरुचरित्र, परत त्यांचे पठण करण्याचं पुस्तक, हे सगळं मी घेऊन आली. आणि आता मी तेव्हापासून आता जवळजवळ 1-2 वर्ष झाले असते मी स्वामींचं करते. आणि त्याची मला प्रचिती पण बऱ्याच वेळा आलेली आहे. किती माझ्या घरावर संकट आली, किती काही प्रसंग आले वाईट येऊ, स्वामींनी मला हर एक ह्याच्यामध्ये साथ दिलेली आहे. बरं आहे ना, आपण पुढे मला खूप स्वामींविषयी हे वाटतं. मग काय त्याच्यामुळे तू दिदीला पण लावले आता माळ जपायला ना. बरं आहे. मग असंच आपण जोपर्यंत म्हणजे आपल्याला पहिले आयडिया नसते की आपण काय फॉलो केलं पाहिजे. मग त्यानंतर मम्मीला ती आयडिया भेटली की स्वामींचं करावं. स्वामींकडून आता मम्मी आम्हाला आयडिया देते की तुम्ही हे करा, तुम्ही फ्युचरला चांगलं होईल. मग त्याच्यामुळे
त्याच्यामुळे दीदी हा दीदीचं मध्ये सीन झालेलं माहिती आहे ना. हा दीदीला जॉब नव्हता लागत तर मम्मी बोलली की तू स्वामींची माळ असते ती जपायला चालू कर, त्यांचे जे मंत्र आहे ते चालू कर. त्याने तिला बऱ्यापैकी फायदा झाला तिला, काय श्रद्धेने केला म्हणून. आणि कुठली पण गोष्ट श्रद्धेने केल्याशिवाय तुम्हाला भेटत नाही, बरोबर. हां मग तिने केलं तर तिला आता हाय जॉब लागला आहे. चला मग आता थोडंफार इथं मम्मीची गप्पा मारू आपण. मग त्यानंतर घरी.com मध्ये काहीतरी खाणार आहे तुला. हां मग मध्ये काहीतरी आम्ही खाऊ, पाणीपुरी नाही तर फ्रँकी. मग त्यामध्ये चला मग भेटू आपण आता. काय आता मम्मी आणि मी घरी आलो आहे. हां प्लॅनमध्ये थोडं चेंज होता. तिथं पाणीपुरी खायला खूप गर्दी होती तर मम्मी आणि विचार की वडापाव घेऊ आणि वडापाव घरी येऊ मस्तपैकी खाऊन एन्जॉय करू. मग वडापाव खाल्ला. मग काय नाही एवढाच ब्लॉग होता. मम्मी मम्मीकडं आमचं फक्त या आणि असं कॅमेराला. हां बोल का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओला बघत राहा. हां असं काय इथं काय पूर्ण कॅमेरा बंद काय लागलं पाहिजे कॅमेऱ्याला.